रोहित पवार यांनी ज्या VSR कंपनीवर आरोप केले होते त्या विमान कंपनीच्या तपासण्या होणार आहेत। अजित पवारांनी प्रवास केलेल्या त्या विमान कंपनीच्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्या तपासण्यांचे आदेश दिले होते आणि आता DGCA कडून VSR विमान कंपनीच्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जे आदेश दिले होते त्यानुसार तपासणी करण्यात आलेली आहे। नागरी उड्डाण महासंचालनालय कडून विमान कंपनीबाबत विविध तपासण्या पूर्ण करण्यात आल्याचं कळत आहे। उड्डाण सुरक्षा प्रणाली तसंच ड्युटी वेळेच्या मर्यादा, मेंटेनन्स, दस्तावेज तसंच स्टेशन सुविधा अशा तपासण्या करण्यात आलेल्या होत्या। त्या संपूर्ण पातळ्यांवर तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अक्षय, काय अधिकची माहिती? निश्चित ज्या विमान कंपनीमधून अजित पवारांनी बारामतीच्या दिशेने प्रवास केला होता त्या विमान कंपनीच्या बाबत स्वतः रोहित पवार आणि अनेक नेते जे आहेत त्यांनी चौकशीची मागणी केली होती आणि DGCA कडून त्या VSR कंपनीच्या तपासण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। उड्डाण सुरक्षा प्रणाली असेल, ड्युटी वेळेच्या मर्यादा असतील आणि त्यासोबतच मेंटेनन्स असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स असतील आणि त्यासोबतच ज्या स्टेशन सुविधा आहेत अशा विविध तपासण्या ज्या आहेत त्या DGCA कडून करण्यात आल्या आहेत आणि याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा DGCA कडून करण्यात आले। त्यामुळे या अहवालात काही त्रुटी आढळत आहेत का हे विमान कंपनी पूर्ण क्लिअर आहे हे अहवाल आल्यानंतरच समजेल। पण सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल की DGCA कडनं या VSR कंपनीच्या सगळ्या तपासण्या ज्या आहेत त्या आता करण्यात आलेल्या आहेत। अगदी नक्कीच, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।